संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा कोल्हापूर येथे सुरू झालेली असून लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात येत आहे। या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाले असून मानांच्या सासन काट्यासह इतर गावामधूनही सासन काट्या घेऊन आलेल्या भाविकांच्या गर्दीने ज्योतिबांचा डोंगर फुलून गेलेला आहे। सकाळपासूनच ज्योतिबांच्या डोंगरावर प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून येत असून दिवसभरात 10 लाख भाविकांनी ज्योतिबांचे दर्शन घेतले असून देवस्थान समितीकडून सांगण्यात आले आहे। आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांचा हा रिपोर्ट। उमरखेड शहरामध्ये प्रहार संघटनेच्या वतीने भाजपाचे आमदार किसनराव वानखडे यांच्या घरावर टेंबा आंदोलन करण्यात आले। शासनाच्या विविध कामासाठी अपंग बांधवांनी एकत्र येऊन केलेला उठाव आणि संबंधित शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेच्या वतीने बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार किसनराव वानखडे यांच्या घरावर मोर्चा काढून विविध मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या। आमदार किसनराव वानखडे यांनी आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडण्याचा मी 100% प्रयत्न करेल असे आश्वासन देऊन मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचे आवाहन केले। यावेळेस पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता। पोलिसांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करून प्रतिबंधक कार्यवाही करून सोडून देण्यात आले असे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी सांगितले। त्यांचा हा रिपोर्ट। गोंदिया येथील देवीच्या पोस्टरवर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कार्यवाही करण्यात आली असून आरटीओ इन्स्पेक्टर योगेश खैरकर हे चेक पोस्टवर लाच घेत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक ब्रांचकडे करण्यात आली होती। त्या अनुषंगाने छत्तीसगड सीमेलगत असलेल्या टोल प्लाझावर लाचलुचपत पथकाकडून सापळा लावण्यात आला होता। आरोपी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळ असलेल्या ग्राम शेरपूर देवी आरटीओ चेकपोस्टच्या नावाने अवैध वसुली करत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले। यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची खास टीम तयार करण्यात आली होती। याबाबतची माहिती आमची प्रतिनिधी पल्लवी मेश्राम यांनी दिली आहे। नांदेड येथे प्रहार तालुका संघटनेच्या वतीने शिंदे गटाचे आमदार यांच्या घरावर रात्री 11:30 वाजता मशाल आंदोलन केले। शासनाच्या विविध कामासाठी अपंग बांधवांनी बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनानुसार आमदार बाबूराव कदम यांच्या घरासमोर आंदोलन करून आपल्या मागण्या मांडल्या। शेतकऱ्यांनी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च आणि 6000 रुपये मासिक मानधन, पिकाला हमीभाव देण्यात यावे अशी मागणी केली। आमदारांनी आपल्या मागण्या विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिल्याचे आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख अनिल दिगंबर यांनी आमचे प्रतिनिधी अशोक गवाने यांना सांगितले। त्यांचा हा रिपोर्ट। आज जे आम्ही आंदोलन पुकारलं होतं, माजी राज्यमंत्री आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याची कर्जमाफी, ज्या गेंड्याच्या कातडीचा सरकार आहे त्या सरकारने आम्हाला वचन दिलं होतं, शेतकऱ्याला तुम्ही बळीराजा म्हणता, शेतकऱ्याच्या जीवावर एवढं काही हे करता आणि शेतकऱ्याची कर्जमाफी द्यायची म्हणलं की तुम्हाला दुसरे काही धंदे सुचवतात। त्या वचननाम्यामध्ये त्यांनी म्हणलं होतं की 7-12 शेतकऱ्याचा 7-12 कोरा कोरा कोरा। अरे देवेंद्र फडणवीस, तुझ्या घरात कुठं गोरा लावावं लागेल एखाद्या दिवशी तर तेव्हा शेतकऱ्याला तुला जाग येईल का? जर शेतकरी जर पेटून उठला तर आज तरी आम्ही आमदाराच्या घरावर मोर्चा काढला, पण येत्या काळामध्ये विधानसभेवर मोर्चा काढू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या घरावर सुद्धा एक गोरा घेऊन याच्यानंतरचा मोर्चा राहील। याच्यानं मी तुम्हाला हे सांगतो आणि लवकरात लवकर शेतकऱ्याचा 7-12 जसा तुम्ही शब्द दिला होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा शब्द होता, शेतकऱ्याच्या देटाच्या काडीला सुद्धा देटाला सुद्धा हे होता कामा नये, तसं तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन आम्हा शेतकऱ्याचे जे हाल होत आहेत त्या हालापासून तुम्ही हे करावं आणि शेतकऱ्याची लवकरात लवकर तातडीने शेतकऱ्याची जर कर्जमाफी नाही केली तर आम्ही पुढचं जे आंदोलन आहे ते 100% तुमच्या घरावरच करू, एवढं बोलतो मी। प्रामुख्याने आहे आमची मागणी, एक तर शेतकऱ्याची कर्जमाफी, त्यानंतर दिव्यांगाला 6000 रुपये मानधन, त्यानंतर शेतकऱ्याच्या पिकाला जे आहे तुम्ही शेतकऱ्याच्या पिकाला जर हमीभाव दिला तर हे शासन
किंवा हे जे खुर्चीवर तुम्ही ज्या बसलात ते निव्वळ तुम्ही शेतकऱ्यामुळे बसला, तर तुम्ही शेतकऱ्याच्या पिकाला जर हमी भाव दिला तर हे सरकार सुद्धा आम्ही चालवायची आम्हा शेतकऱ्यामध्ये ताकद आहे, तुम्ही खुर्च्या खाली करा असं मी त्याला आव्हान करतो. तुम्हाला जर हे चालवणं होत नसेल आणि तुम्हाला शेतकऱ्याची कर्जमाफी करणं होत नसेल तर तुम्ही शेतकऱ्याच्या हवाली करून टाका. आम्ही सरकार चालू आणि तुम्हाला किती कर्ज लागते ते आम्ही शेतकरी देऊ. आमची जर शेतकऱ्याची जर आम्हाला जर कर्जमाफी नाही मिळाली तर आम्ही कुठल्याही थराला जायला तयार आहोत. आमच्यावर किती केसेस दाखल होऊ द्या, किती गुन्हे दाखल होऊ द्या, प्रशासन जरी तुमच्या हातात असेल तरी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा दिलेला आहे त्या कायद्यानुसार आम्ही आंदोलन करू, तुमच्या मुख्यमंत्र्याच्या घरावर करू. आज तरी आम्ही आमदार साहेबाच्या घरावर केलं, पण येत्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या सुद्धा घरावर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. बाबुरावजी कदम यांच्या घरावर होळी येते. शेतकरी कर्जमाफीचा विषय घेऊन आलो आहोत. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि तिसरी गोष्ट दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावं. परत शेतकऱ्यांना नरेगा अंतर्गत पेरणी ते कापणीपर्यंत घेण्यात यावं. आणि आज जे आपण आंदोलन इथं केलेलं आहे हे सर्व महाराष्ट्रातील 288 आमदाराच्या घरावर माननीय माजी राज्यमंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली व पूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो करायला पाहिजे. आणि आमदार साहेबांनी हा विधानसभेत आवाज मांडायला पाहिजे. यासाठी आम्ही हे आंदोलन आज केलेलं आहे. महायुती सरकारने पाठीमागे जाहीरनाम्यात असं दिलं होतं की बुवा आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. तो त्या कालच्या अधिवेशनामध्ये कुणीही मुद्दा न मांडल्यामुळे आम्हाला हे आंदोलन शेतकऱ्यासाठी करावं लागलं आणि आम्ही ते केलेलं आहे. हां, यानंतर जर करता शासनाने कर्जमाफी नाही केली किंवा आमचे हादगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुरावजी साहेब यांनी जर विधानसभेमध्ये आवाज नाही उठवला तर आम्ही यांच्या घरापुढे परत एक आंदोलन करू एवढं सांगू इच्छितो. या आंदोलनामध्ये हादगाव तालुक्यातील दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका प्रमुख रावसाहेब माने, परत त्यांच्यासोबत जेवढे आपले दिव्यांग आहेत ते पूर्ण दिव्यांग आणि प्रहार जनशक्ती पक्षाची पूर्ण टीम म्हणजे तालुका उपप्रमुख आमचे दीपक सूर्यवंशी, शहर प्रमुख तामशाचे आमचे माजिद पठाण, परत आमचे जे सहकारी आहेत ते सर्व सहकारी सोबत होते. यवतमाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टिळकवाडी बापट चौक परिसर आरोग्याचा केंद्रबिंदू मानला जातो. येथे अनेक खाजगी हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर, डायग्नोस्टिक लॅब, सोनोग्राफी सेंटर, ICU युनिट कार्यरत असून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र परिसरातील वाढती अस्वच्छता आणि पायाभूत सुविधाचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून हॉस्पिटलच्या समोरच सांडपाण्याचा प्रवाह, कचरा पडल्यामुळे दुर्गंधी आणि मच्छराचा उपद्रव होऊन संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून याबाबत तत्काळ दक्षता घेणे आवश्यक असतानाही काही हॉस्पिटल आणि क्लिनिकलमधून बायोमेडिकल कचरा रस्त्यावर फेकण्यात येतो. यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासाचे साम्राज्य तयार झाले आहे. तसेच अग्निसुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची पूर्णपणे बोजावरा उडाला असून परिसरात कचरा जाळल्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आग लागण्याचा मोठा धोका असून नियोजन शून्य पार्किंगमुळे रुग्णवाहिका वाहतुकीमध्ये अडकत आहे. या समस्येकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे प्रश्न अधिकच बिकट निर्माण झाला आहे. जर या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष दिले नाही तर उपोषण करावे लागेल असा इशारा प्राध्यापक पंढरी पाटे यांनी दिला आहे. माजी आमदार बच्चू कडू दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून राज्यात सर्व सत्ताधारी आमदाराच्या घरासमोर
टेंबा पिटून प्रहार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे। गळ्यात निळा झेंडा आणि हातात भगवा घेऊन बच्चू कडू स्वतः नाशिक येथील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करणार असून महसूल मंत्री बावनकुळे यांचं सरकारमध्ये काय सुरू आहे कळत नाही, आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, परंतु मंत्री बावनकुळे काहीही करत नाही, त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागणार आहे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेदरम्यान आमची सरकार आली तर आम्ही महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे मतं मिळवले। शेतकऱ्याचे मतं मिळून आज सत्तेत आले, 7 महिने झाले, परंतु दिलेला शब्द देवेंद्र फडणवीसांनी अद्यापही पूर्ण केला नाही। तो दिलेला शब्द म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा व सर्व कापणी ते पेरणीपासूनचे कामे हे RTGS MRGS मधून करण्यात यावे आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मंथली हे मानधन मिळावं। या मागणीला घेऊन माननीय बच्चूभाऊ कडू यांनी महाराष्ट्रभर मशाल टेंबा आंदोलन पुकारलेलं आहे। त्याच आंदोलनाला समर्थन देत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार भाजपाचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या घरावर आज टेंबा आंदोलन होत आहे। यवतमाळ येथे सुरू असलेल्या समता पर्व यवतमाळ 2025 या विचार मंचावर आयोजित समता विचार वेद सत्र यामध्ये वक्ते प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मण यादव दिल्ली युनिव्हर्सिटी यांचा विषय घेण्यात आला होता। त्यामध्ये भारतीय संविधान आणि सत्यशोधक आंदोलन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी सत्कार मूर्ती ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष देशमुख, रोशन बागडे, कमल सतोजा, रामदास राऊत, माधुरी वाळके, सीमा तेलंगे, प्रमोदिनी रामटेके, जयसिंग चव्हाण आणि इम्रान देशमुख यांची उपस्थिती होती। यावेळी रमाई एकपात्री नाटक श्रीमती जीवनेबाई यांनी सादर केले। आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांचा हा रिपोर्ट। के इस आयोजक मंडल का मैं आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने आज के इस बहुत ख़ास दिन को इस बात के लिए चुना कि हमें आपसे रूबरू होने का मौका मिला। अभी मुझे पता चला, पहले और फ़ोन आया रहा होगा लेकिन मैं भूल गया था कि 2-3 साल पहले से यहाँ बुलाने की कोशिश थी और 3 जनवरी 2022 से, और उस समय जहाँ तक मुझे याद आ रहा है मैं छत्तीसगढ़ में था 2022 में, माता सावित्रीबाई फूले और उनके बहाने उस पूरे आंदोलन को याद करने के लिए। इस बार हमारे इस पूरी फूले शाहू अम्बेडकर पेरियार के मिशन को आगे बढ़ाने के लिए जब इस आयोजन के बारे में हमारे अग्रज एडवोकेट फिरदौस मिर्ज़ा साहब का ये एक किस्म से कहूँ तो आदेश आया कि आपको आना है, और मुझे खुशी है हम ख्याल लोग जब एक साथ खड़े होते हैं तो इसका मकसद ये होता है कि लाख विपरीत परिस्थितियां हों, जब इतने लोग एक ख्याल एक विचार के मानने वाले हैं तो ऐसे आयोजनों में हिम्मत लेते हैं एक दूसरे से कि कितना भी बुरा वक्त होगा हम मुट्ठी बांध करके उस बुरे वक्त से लड़ेंगे और जीतेंगे, बिरसा फुले अम्बेडकर पेरियार के सपनों का भारत बनाएंगे। तो इसके लिए की जयंती आज पूरे देश में मनाई जा रही है। 2-3 दिन बाद आज 11 अप्रैल है, 14 अप्रैल को इस देश के संविधान के सबसे अगुआ शिल्पकार, मानववादी विचारों को देश ने दुनिया में फैलाने वाले आइडिया ऑफ इंडिया के सबसे खास किरदार
बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर की भी जयंती 14 अप्रैल को मनाई जाएगी। उसके लिए भी मैं आप सबको बधाई देता हूं कि इन दोनों महानायकों के स्मृतियों और विचारों के साथ हम आज ये समता पर्व मना रहे हैं। लेकिन पूरे देश में लाखों लोग जश्न और जयंती में शामिल होंगे, मगर न कहीं पुलिस लगानी पड़ेगी, न कहीं कर्फ्यू लगाना पड़ेगा, न कहीं हिंसा होगी और न कहीं डीजे पर ऐसे गाना बजाया जाए कि अगले दिन उसकी वीडियो वायरल हो और किसी को शर्मिंदा होना पड़े। ऐसा विचार फूले और अंबेडकर का विचार नहीं है और उनके मानने वाले भी उस किस्म के नहीं है। इसके लिए हमें एक दूसरे को बधाई देना चाहिए। फूले अंबेडकर को मानने वाले लोग मोहब्बत की बात करते हैं, उनकी बातों और विचारों में नफरत की सियासत की बू नहीं है। लेकिन हम ये जानते हैं कि जिस वक्त हम फूले और अंबेडकर को याद कर रहे हैं, उस वक्त बहुत विपरीत परिस्थितियां हैं। मजहब का फसाद, धर्म के नाम पर झगड़ा, संविधान को भीतर से कमजोर करने की कोशिश, शिक्षा व्यवस्था को प्राइवेट हाथों में बेच करके स्कूल की फीस, कलम और किताब को महंगा कर देना, पिछले 50 साल में सबसे ज्यादा बेरोजगारी होना, इन सारे सवालों पर अब बात नहीं होती। अब कोशिश ये की जा रही है कि इस देश में 300 साल पुराना बदला लेना है कि 500 साल पुराना बदला लेना। ऐसे वक्त में इस देश में लाखों करोड़ों की तादाद में बिरसा मुंडा को मानने वाले, छत्रपति शाहू जी को याद करने वाले, छत्रपति शिवाजी को अपना स्वराज का नायक मानने वाले, महात्मा ज्योतिबा फूले की शिक्षा की क्रांति ज्योति को आगे बढ़ाने वाले, बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर के समता न्याय के संघर्ष और विचार को मानने वाले हम तमाम लोग इस बात का ऐलान करना चाहते हैं कि इस मुल्क की बर्बादी में, इस मुल्क के संविधान को कमजोर किए जाने में हम शामिल नहीं हैं। हम इस मुल्क को बनाने वाले और इस मुल्क को बचाने वालों में शामिल हैं। इस बात का यहाँ से हम ऐलान करना चाहते हैं। उस घर के गिरने पर, टूटने पर, बिखरने पर शायद उसे उतना दर्द नहीं होता। ये देश हमारे पुरखों ने अपनी कुर्बानी से बनाया है और हजारों साल में बहुत मेहनत करके यहां तक का सफर तय किया है। सैंधव घाटी सभ्यता, जिसका पता ही नहीं कि उस समय कौन लोग थे वहां पर, सैंधव घाटी सभ्यता की लिपि क्या है आज तक पता नहीं कि वहां क्या लिखा हुआ है। और वो आज से 4000 से 5000 साल पुरानी बात है करने आए, क्योंकि वो हमें पता ही नहीं। लेकिन इस देश में पिछले 5000 साल में क्या हुआ इसका हमें पता है। इस देश में जब अंधविश्वास, कर्मकांड, पाखंड, कुरी, जातिवाद इसको बढ़ाने की कोशिश हुई तो इस देश के बनाने वालों की बुनियाद में सबसे पहला नाम कोई आया तो उसका नाम है तथागत गौतम बुद्ध, और उन्होंने इस आइडिया ऑफ इंडिया की बुनियाद को रचा है। बुद्ध का मतलब प्रज्ञा, बुद्धि। बुद्ध का अर्थ है शील, बुद्ध का अर्थ है करुणा, बुद्ध का अर्थ है दया, प्रेम। और बुद्ध का मतलब यह है कि इंसान और इंसान अलग नहीं हैं, वो एक होते हैं। इसलिए बुद्ध के बारे में हमें पहले के ज़माने में जब पढ़ाई लिखाई अच्छी हुआ करती थी, अब तो कैसी है ये हमसे बेहतर आप भी जानते होंगे। अगर आपकी जेब में अच्छा पैसा है तो आपके बेटा बेटी अच्छे स्कूल में पढ़ रहे होंगे। अगर आपकी जेब में पैसा नहीं है तो आपको पता होगा कि गरीबों के बच्चे आज किस स्कूल में पढ़ रहे हैं और कहाँ उनको शिक्षा मिल रही है। इसलिए एक ज़माने में जब पढ़ाया गया कि बुद्ध लाइट ऑफ एशिया हैं, और जब बुद्ध के विचार लोगों तक पहुंचे तो पता चला
कि इंसाफ और इंसानियत की पैरोकारी करने वाले तथागत बुद्ध केवल लाइट ऑफ एशिया नहीं, द लाइट ऑफ वर्ल्ड है। विश्व को मानवता का पैगाम देने का काम तथागत बुद्ध ने किया। मैं 5000 साल पुरानी उस विरासत को वहां से याद करना चाहता हूं, जिसमें मोहब्बत है, जिसमें प्रेम है, जिसमें करुणा है और जिसमें प्रज्ञा है, बुद्धि है, विवेक है। तथागत बुद्ध से किसी ने पूछा कि आपका सबसे बड़ा पैगाम क्या होना चाहिए। तथागत बुद्ध ने कहा कि किसी किताब में लिखा हो तो सच मत मान लेना, कोई व्यक्ति कहता हो तो सच मत मान लेना, ढेर सारे लोग कहते हो तो भी सच मत मान लेना, जो तुम्हें सच लगे वही सच मानना। अप दीपो भव, यानी अपना दीपक स्वयं बनो। उस प्रज्ञाशील करुणा के विचारक का नाम है तथागत बुद्ध। मैं आइडिया ऑफ इंडिया के अपने इस घर की बुनियाद में एक मोहब्बत का बीज डालने वाले तथागत बुद्ध को याद करता हूं। वहां नफरत नहीं है, वहां मोहब्बत है, वहां हिंसा नहीं है। इंसान पर तो छोड़िए, पशुओं तक पर भी दया करने वाले विचारक को हम अपनी आइडिया ऑफ इंडिया के बुनियाद का पहला पत्थर मानते हैं। इसलिए हमने कहा कि जिसको घर अपना न महसूस हो, उसे घर के बिखरने और बर्बाद होने पर दर्द नहीं होता। ये 5000 साल पुराना हमारे पुरखों का बनाया घर, जिसने अहिंसा का पाठ दुनिया में ऐसा पढ़ाया कि आज भी बुद्ध के खिलाफ युद्ध छेड़ने वाले भी जब विदेश में जाते हैं तो भाषण में कहना पड़ता है कि हम उस देश से नहीं आए जिसने युद्ध दिया, हम उस देश से आए जिसने दुनिया को बुद्ध दिया है। क्योंकि ये वैचारिक मंच है, कल्चरल, सोशल कल्चरल प्रोग्राम है, इसलिए यहाँ हम इशारों में कुछ बात करेंगे और उम्मीद करते हैं कि हम जहाँ ले जाना चाहेंगे वहाँ पहुँच जाएंगे। हम नाम नहीं लेंगे कि 8000 करोड़ के जहाज पर बैठकर दुनिया के किसी विदेश में जाने पर जब देश का कद बढ़ाना होता है, भारत को दुनिया की नज़र में अच्छा बताना होता है, तो कोई भी बाहर जाके ये नहीं कहता कि इसी देश की किताब में लिखा है मुखस से जाए थे, कुछ लोग मुख से भी पैदा हुए थे। ये नहीं बताते बाहर, क्योंकि दुनिया हंसेगी, क्योंकि मुख से कोई कैसे पैदा हो सकता है। खतरा है आजकल ये बोलने का, इसलिए किताब साथ लेकर आया हूं। इस सवाल को पूछने वाले पहले आइडिया ऑफ इंडिया के नायक थे ज्योतिबा फूले, जिन्होंने गुलामगिरी में पूछा कि अगर मुख से बच्चा पैदा होता तो गर्भ कहां ठहरता। ये मैं नहीं बोल रहा, ये ज्योतिबा फूले बोल रहे हैं। और ज्योतिबा फूले वो हैं जिन्हें सुबह सुबह देश के प्रधानमंत्री जी ने भी एक वीडियो बनाकर बधाई का, जयंती का संदेश दिया है। इसलिए आज जो कुछ भी कहूँगा ज्योतिबा फूले के नाम पर कहूँगा, सच कहूँगा और इतिहास की बात कहूँगा। ऐसे वक्त में कहूँगा जब आज 11 अप्रैल को ज्योतिबा फूले पर बनने वाली फिल्म रिलीज होनी थी, उस फिल्म को सेंसर बोर्ड ने रोक लगाई और अब 25 अप्रैल को रिलीज होगी। पता है क्यों? क्योंकि इस फिल्म में ट्रेलर में दिखाया गया कि जब सावित्रीबाई फूले स्कूल में बच्चों को पढ़ाने जा रही थी तो उनके ऊपर पत्थर फेंकने वाले, मैला फेंकने वाले, कचरा फेंकने वाले कौन लोग थे? अचानक से उन लोगों की भावना आहत हो गई, उन्होंने उस पर आंदोलन कर दिया। ये वाला सच मत दिखाओ, हमारी भावना खराब है, आहत हो जाए। ये वाला सच मत दिखाओ सिनेमा में। ये मत कहो कि हमने क्या कहा। एक तरफ इस देश में सिनेमा बन रहा है और फिर से मैं नाम नहीं लूंगा, उस सिनेमा के निर्देशक को माफी मांगनी पड़ी कि उसने गलत इतिहास दिखाया। छत्रपति का नाम लेकर सिनेमा, ज्योतिबा फूले पर जो सिनेमा बन रहा था उसका मकसद ये नहीं था कि हिंसा फैलाओ। ज्योतिबा फूले ने अपनी किताब में कहीं नहीं लिखा कि जिन्होंने सावित्रीबाई फूले के ऊपर पत्थर मारा, कल तुम ताकतवर हो जाना तो उनके ऊपर पत्थर मारना, गोबर फेंकना, मैला फेंकना। ज्योतिबा फूले, सावित्रीबाई फूले जब रोई कि हमारे ऊपर पत्थर फेंका जा रहा है स्कूल में बच्चों को शिक्षा देने, तब मैं कैसे पढ़ाऊं? ज्योतिबा फूले ने कहा, हजारों साल से यह अन्याय हमने सहा है, आगे भी सहेंगे, लेकिन हमारा रास्ता गलत नहीं है। हम हिंसा नहीं करेंगे, उन्हीं के बच्चों को पढ़ाएंगे जो आपके ऊपर पत्थर और गोबर फेंका करते हैं। उन्होंने बदला नहीं लिया। बाबा साहब डॉक्टर अंबेडकर
जब उन्हें मौका मिला तो उन्होंने इस बात का बदला नहीं लिया कि उनके पुरखों के ऊपर कि उन्होंने अन्याय किया था। और आज इस मुल्क में यह सबक सिखाया जा रहा है नई पीढ़ी के बच्चों को कि 300 साल पुरानी कब्र खोद करके बदला लेना है, 500 साल पुराने इतिहास का बदला लेना है। कल्पना करो कि 5000 साल का अगर बदला लेने के लिए इस देश के बहुजन विचारक अगर लिख गए होते तो हिसाब देना कितना मुश्किल हो गया होता। इस बात की यहाँ से ऐलान सोचिएगा। हम बदला लेने की बात ही नहीं करते, हम तो ये गुजारिश करते हैं कि माना कि तुम में इंसानियत नहीं थी, जिस दिन बाबा साहब का संविधान लागू हुआ उस दिन से तुम भी इंसान बन जाओ और बराबर का देश बनाएंगे। तुम अपने हिस्से का रहना, हम अपने हिस्से की रोटी खाएंगे। इसकी कोशिश का नाम फूले अम्बेडकर साहू के विचार का है। इस वक्त में, इसने बुरे वक्त में ये बात कहना कितना जोखिम भरा है वो आप भी जानते हैं, लेकिन तथागत बुद्ध ने भी जोखिम उठाया था। अगर जोखिम न उठाते तो बुद्ध अपने रोशनी को इस मानवता के लिए नहीं प्रसारित कर पाते। लेकिन मैं एक सवाल पूछना चाहता हूं समता पर्व यवतमाल से कि बुद्ध के खिलाफ उस समय युद्ध कौन लोग छेड़ रहे थे? तथागत बुद्ध के बौद्ध विहारों पर हमला किसने किया था? जिस वृक्ष के नीचे तथागत बुद्ध को ज्ञान प्राप्त हुआ था उसको काटने और उस लाइब्रेरी को जलाने का काम किसने किया था? नाम लिया जाए क्या? हाँ, आपको क्या दिक्कत है? लेना है तो मैं लूं, मुकदमा होगा तो मेरे ऊपर। आप तो सुन रहे हो, लेकिन इसलिए यहाँ नहीं नाम लूंगा क्योंकि पता तो सबको है। हमें किसी को चढ़ाना नहीं, हमें केवल ये एहसास कराना है कि गलती जहाँ हुई है गलती को सुधार लेना चाहिए। आइडिया ऑफ इंडिया की एक और रोशनी का जिक्र करते हुए उसका पहला पद पढ़ रहा हूँ। कहें कबीर जायदा बही और जबे से चेता तबे से सही। कबीरा, इस संसार में भांति भांति के लोग। आइडिया ऑफ इंडिया के हमारे भारत जैसे मुल्क के घर को बनाने का काम किसी संत कबीर ने किया था, और उस संत कबीर को पता था कि संतों ऐसा जग बौराना, साच कहो तो मारन धावे और झूठे जगपतियाना। संत कबीर को पता रहा होगा कि साल 2025 जब आएगा तो देश में सबसे बड़ी कुर्सियों पर वो लोग बैठेंगे जो बड़ा बड़ा झूठ बोला करते हैं। बहुत बड़ा, जितना बड़ा झूठ जो बोल ले वो उतनी बड़ी कुर्सी पर बैठेगा, लेकिन सच बोलने पर मारा जाएगा। संत कबीर ने इस देश में पूछा, तुम कद बाबन हम कद सूद, हम कद लोहू तुम कद दूध, एक बूंद ते सब उत्पन्ना कौन बाबन कौन सूदा। संत कबीर ने इस देश में पूछा, काकर पाकर जोड़ के मस्जिद लई चिनायता चढ़मुल्ला बाग दे क्या बहरा हुआ खुदाए, तो पासन पूजे हरि मिले तो मैं पूजो पहाड़ ताते ये चाकी भली पीस खाए संसार। अरे इन दोन राह न पाई, हिंदुन की हिंदुआई देखी तुर्कन की तुर्काई, अरे इन दोन राह न पाई। संत कबीर ने पूछा कि माटी का एक नाग बनाकर पूजे लोग लुगाया, और जिंदा नाग घर में जब निकला ले लाठी दौड़ाया। और आज से 700 साल पहले हमारे पुरखे कबीर आइडिया ऑफ इंडिया में एक एक ईंट जोड़ करके एक मकान बना रहे थे जिसका नाम था भारत। उस ईंट में तर्क था, वैज्ञानिकता थी, पाखंड और अंधविश्वास का विरोध था। मछली न तरी जिसका गंगा में ही घर है। और मैं तो यूपी वहीं का रहने वाला हूं। चंद रोज पहले बताया ये जाता है कि आधा देश वहीं था। समझदार को इशारा काफी। झूठ को सच से हराया जा सकता है। संत कबीर ने किसके लिए पूछा? मन ना रंगाए रंगाए जोगी कपड़ा। संत कबीर ने किसके लिए कहा कि ऐसा दुनिया ऐसी बावरी पाहन पूजे जाए और घर की चाकी कोई न पूजे, जाका पीसा खाए। संत कबीर इसीलिए लिख गए कि कबीरा खड़ा बाजार में और लिए लुकाठी हाथ, जो घर जा रहे हो आप दो हमारे साथ। ये आसान रास्ता नहीं था। उस जमाने में भी कोई था जो कबीर के खिलाफ खड़ा था, जैसे तथागत बुद्ध के खिलाफ कोई खड़ा था, मक्खलपुत गोशाल के खिलाफ कोई खड़ा था।
आजीविकों के खिलाफ कोई खड़ा था। या मूवमेंटला कुठल्या भांडवलदाराचं अभय नाही, कुठल्या अधिकाऱ्याचा पैसा नाही। जी माणसं अतिशय कष्ट करतात, ज्यांच्या श्रमामधून 1 रुपयाचं दान या समता पर्व प्रतिष्ठानला दिलं जातं आणि त्याच्यामधून हा सर्व डोलारा उभा करतो, त्या सर्व महिलांसाठी तुम्ही जोरदार एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे। आणि या व्याख्यानाच्या संदर्भामध्ये ज्यांनी यवतमाळ शहरामध्ये पहिल्यांदा संविधान सन्मान रॅलीचं मुख्य आयोजन आपल्या खांद्यावरती घेतलं, एक महिला यवतमाळच्या न्यायालयामध्ये वकिली करत असताना दुसरीकडे प्रबोधनाचा झेंडा खांद्यावर घेऊन या समाजामधला प्रत्येक निरक्षर माणूस जागृत झाला पाहिजे। या समाजामधला SC ST OBC मायनॉरिटीचा पोरगा हा या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सहभागी झाला पाहिजे। यासाठी ॲडव्होकेट सीमा तेलंग सातत्याने लढते आहेत। मी विनंती करतो त्यांना या ठिकाणी यावं आणि आपलं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं। आदरणीय ॲडव्होकेट सीमा तेलंग। महिलांनी आयोजित केलेल्या समता पर्वाचं पुष्प गुंफत आहोत आणि पार्श्वभूमी प्रेक्षकांना माहिती आहे, पाहुण्यांना। सर, आपको मराठी समझना है जी। समता पर्व का आयोजन कर रहे हैं। इस आयोजन में हर एक साल नए लोग, नया प्रबोधन, फुले अम्बेडकर शाहू विचार की एक प्रेरणी या क्या बोलते उसको हम विचारधारा समाज में ले जाने का काम यहाँ के लोग करते हैं। और हमारे यहाँ के जो भी लोग अम्बेडकरी विचार के होंगे, फुले शाहू के विचार के होंगे, यहाँ छत्रपति शिवाजी महाराज, महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले लोग हैं। छत्रपति शिवाजी महाराज ने जो कल्याणकारी राष्ट्र की भूमिका बताई थी, जो कल्याणकारी राज्य की भूमिका उन्होंने स्वराज्य के रूप में इस महाराष्ट्र को दी थी, वही भूमिका लेकर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने हमारी कॉन्स्टिट्यूशन में लोगों का राज्य, आम्ही भारताचे लोग, वी द पीपल ऑफ इंडिया, जो कंसेप्ट यहाँ पे दी है, वो आधार पे यवतमाल में सभी जाति के लोग, SC ST OBC BJNT सभी लोग एक साथ मिलकर 2005 से डॉक्टर हर्षदीप कांबळे के प्रोत्साहन से ये प्रोग्राम ले रहे हैं। यहाँ पे बहुत बड़े विचारवंत आते हैं, उनकी बात रखते हैं। और यहाँ पे ये जो मूवमेंट हमने चलाई वो परिवर्तन की मूवमेंट है। इस मूवमेंट में हर एक आदमी आता है, अपने विचार बताता है और यहाँ के लोगों को प्रेरणा देता है। यवतमाल में जिस तरीके से सामाजिक मूवमेंट चलती है, परिवर्तन की मूवमेंट चलती है, वो परिवर्तन की मूवमेंट यवतमाल की इस भूमि को पावन करती है और इस भूमि को ज़्यादा से ज़्यादा अवेयर करने का काम करती है। मैं आपको एक बात बताना चाहती हूँ, जब भारत में महिला पहलवान आंदोलन के लिए बैठी थी, तब यवतमाल की महिलाओं ने भी यवतमाल में आंदोलन किया था। जब महिलाओं की आवाज़ दबाने का काम इस शासन ने किया, तब यहाँ की महिलाओं ने आंदोलन किया। मणिपुर के बाद, मणिपुर में जब महिलाओं पे हिंसाचार हुआ था, तब भी हम लोगों ने यही क्रांतिकारी विचारों की महिलाओं ने, जिजाओं की विचारधारों के लोग, रमाई के विचारधारों के लोग, सावित्री के विचारधारों के लोगों ने एक आकर यहाँ पे मणिपुर के बारे में भी बहुत बड़ा मोर्चा हमने निकाला था। जब इस देश में महिलाओं के ऊपर अत्याचार होता है, जब यहाँ के पिछले वर्ग पर अत्याचार होता है, तब यहाँ के लोगों ने अपनी आवाज़ उठाने का काम किया। और आपको हम ये बताना चाहते हैं कि इस समाज में आज इस महाराष्ट्र में अभी जो चालू है, महाराष्ट्र में हिंदू, मुस्लिम, सिख जो दंगे भड़काने का काम चालू है, महाराष्ट्र में जो छावा पिक्चर रिलीज़ हुई, उसके ऊपर अभी हिंदू मुस्लिम के बारे में जो चालू है, औरंगजेब की कब्र खोदने का काम, पुराने मुद्दे जो काम के नहीं है, वो मुद्दे जानबूझकर निकालकर हिंदू मुस्लिम के दंगे भड़काने का काम जो महाराष्ट्र में किया जा रहा है। नागपुर में भी उस हिसाब से दंगा हुआ और जिन लोगों को, जो लोग मासूम थे, जिनका कुछ इस दंगों में हाथ भार नहीं था, उनके ऊपर कार्रवाई हुई। इन सब पार्श्वभूमि पर हम महाराष्ट्र के यवतमाल के लोगों ने हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सबको एक मंच पर लाकर हम सब एक दूसरे के साथ एक सुधारण व्हावी आणि येणाऱ्या पिढीला हा आदर्श राहावा, याकरिता आम्ही हा पुरस्कार प्रदान करीत आहोत। बालवयापासून आपली जिद्द, चिकित्सा, ज्वालामुखीतून बाहेर पडलेला तप्त लाभार्थ कधी सागरासारख्या खोलखोल हृदयाचा, बुद्धाशी लीन होणारा, जातीयतेवर तुटून पडणारा सेनापती, मनुस्मृतीचं दहन करणारा क्रांतिकारक, धगधगत्या विचाराचा महामेरू म्हणजे माझं साहेब। चंद्र सूर्यानं माझ्या साहेबाला पाहिलं, त्यांचे डोळे दिपले
बघा अशा स्वतंत्रपणे चमकणाऱ्या प्रज्ञा सूर्याची मी रमाई अर्थात सूर्याची सावली. माझा जन्म गावठ्याजवळ असलेल्या वनन गावात झाला. माझ्या जन्माची मोठी कहाणी गंगाने भरली. माझा जन्म नायगावला झाला. माझ्या बापाचं नाव भिकुजी धोत्रे, आईचं नाव रखमाबाई. माझ्या थोरल्या बहिणीचं लग्न झालं होतं. सध्याच्या कुटुंबात मीच मोठी होते. माझा धाकला भाऊ गौरा आणि धाकली बहीण गौरा आणि धाकला भाऊ शंकर. माझा बाप बंदरावर माशाचे ओझे उचलायचं काम करायचा, हमालीचं काम करायचा. आमच्या घरात म्हटलं तर 18 दारिद्र्य होतं. माझ्या आईचं नाव लक्ष्मीबाई, नाही रखमाबाई, सॉरी रखमाबाई. माझी आई घरकाम करायची. आमच्या घरात 18 दारिद्र्य. आम्हाला कधीच सर्वांना जेवायला पोटभर मिळायचं नाही, पण आम्हाला लेकरांना पोटभर जेवायला मिळावं म्हणून माझी आईबाप अर्धपोटीच राहिली. अर्धपोटी राहिल्यानं, उपाशी राहिल्यानं आणि जडकाम केल्यानं माझ्या बापाच्या छातीत कधी कधी दुखायचं, पण त्यानं आपलं दुखणं आईला कधी सांगितलंच नाही. सदा न कदा आपलं दुखणं अंगावर काढत राहिला. आईला चिंता सतवत होती आणि बघता बघता बाळाच्या ऐवजी माझी आईच आजारी पडली, लय आजारी पडली. शेजारची मैनाबाई, विठाबाई रोज तिला समजवायला यायच्या आणि कोणी नाही कोणी आम्हाला खायला घेऊन यायचं. त्यावेळेस आमची खाण्याची लय मजा झाली हो. पण माझी आई फार खवळून गेलती. एक दिवस घरात लय माणसांची गर्दी जमली होती. मला, गौराला, शंकरला काही बी कळेना आणि कुणी आतमध्ये बी सोडेना. आणि तेवढ्यात माझ्या आईनं हंबरडा फोडला. माझ्या लेकरांना माझ्या जवळ द्या. मी दोन्ही भावंडांना घेऊन आईपाशी गेले. आईनं गौरा शंकरचा मुका घेतला, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझ्या डोक्यावर हात सुद्धा फिरवला नाही माझ्या आईनं. तिला बोलता बोलता जोराचा ठसका लागला. तिनं रक्ताची उलटी केली. मी धावत जाऊन आईला पाणी आणून पाजलं तर आईला पाणी पिता नाही आलं. आईनं रक्ताची उलटी केली आणि तिथंच डोळे मिटले कायमचे. मला चांगलं आठवतं माझ्या बापावर तर पहाड कोसळला होता. माझा गोविंदपूरकर मामा बी लई रडला. मला तर काहीच सुचना. मी मेलेल्या आईच्या छाताडावर पडून रडू की बापाला धरून रडू काय गौरा शंकरला बघू. मी तर येडी पिशीत झाली बघा. मला काही सुचना. चुलत्या मामानं बापानं सगळे सोपस्कार पार पाडले. त्या दिवशी रातच्याला कोणीच जेवलं नाही घरात. बघ म्हणतात ना, दुःख कधी एकटे येत नाही. दुःख कधीच एकटं येत नाही. दुःखात असतानाच माझ्या बाला अर्धांगवाईचा झटका आला. त्याची अर्धी बाजू लुली पडली होती. त्याला बघण्यासाठी मी शेजार पाजारच्या किडूक मिडूक कामं करायला लागली होती. बाला बघण्यासाठी, 2 धाकट्या बहीण भावांना बघण्यासाठी म्हणून. माझा बाप एक दिवस रमा करून ओरडायला लागला. मी बापाशी गेली. गौरा शंकरला बोलवून घे म्हणला. चुलत्या काकाला निरोप पाठव, मामाला बोलवून घे म्हणला. रमा, तुझा इवलुसा जीव पोरी, तुझं खेळाचं वय, पण तुझ्या भरोश्यावर तुझी आई आम्हाला टाकून गेली पोरी आणि मी आता चाललो बघ. माफ कर पोरी, मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. माफ कर पोरी. बाला म्हणलं, बा असं बोलू नकोस. बाला जोराचा ठसका लागला आणि त्यानं रक्ताची उलटी केली माझ्या हातावरनं. तिथंच गपकन डोळे मिटले. आम्हाला तर काहीच सुधरना. धाकल्या बहीण भावांना हंबरडा फोडला. लोक आम्हाला लेकरांकडे बघूनच रडायची. लोक रडायची, त्यांना म्हणायची मी नका रडू. माझ्या गौरा शंकरसाठी नका रडू, माझ्या भावांसाठी तरी नका रडू. चुलत्या मामानं सगळे सोपस्कार पार पाडले. त्या दिवशी रातच्याला कोणीच जेवलं नाही. एक दिवस मी भाजीनं भात बनवला होता. सगळ्याला जेवायला वाढलं. शंकर खात नव्हता. त्याला आईची आठवण आली होती. 2 घास त्याला चारवायला लागली तर तो शंकर विचारतो कसा, ताई आपली आई कुठं गेली ग? किती दिवस झाले ती दिसलीच नाही. मला आईला भेटावं वाटते ग ताई, मला आईला भेटावं वाटते. आता काय सांगणार मी त्या छोट्याच्या लेकराला, आई आपल्याला कायमची सोडून गेली म्हणून. आणि आम्हाला कोण काय समजावणार होतं? आम्ही निराधार झालो होतो. आम्ही पोरके
झालो होतो. चुलत्या मामानं लय विचार केला, पोरांचं काय करायचं, कुठं न्यायचं. चुलत्या मामाने विचार केला आणि मामीनं ठरवलं मुंबईला न्यायचं. आम्हाला मामीनं लय जीव लावला होता हो, लय जीव लावला. तरी बी रात झाली की आईबापाची आठवण व्हायची. ह्या मुंबईच्या मायाजाळात आम्ही आमचे मायबाप शोधत होतो, पण ती कोणी रे हा केला ठाव द्या रे, गाडी सरळ नेरे सारे मिळून सारे, गाडी सरळ नेरे सारे मिळून सारे. उडणाऱ्या पाखरांचा, उडणाऱ्या पाखरांचा आवाज होत आहे, कष्टाने बांधलेली शिदोरी त्यात आहे. हाडाची केली काडी, रक्ताचे केले पाणी, गोळा करून ठेवली अशा वाणराणी, गोळा करून ठेवली अशा वाणराणी. समजू नको रे काही, समजू नको रे काही, वैराची रात आहे, कष्टाने बांधलेली शिदोरी त्यात आहे, कष्टाने बांधलेली शिदोरी त्यात आहे. सर्वात पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव या अतिदुर्गम भागात एक आश्चर्यकारक आणि मनोरंजक घटना समोर आली असून या गावातील मुकणे कुटुंबियाकडे राहणारा कावळा चक्क माणसाच्या आवाजात बोलतोय. होय, हे ऐकून थोडं अजीब वाटलं असेल, पण हे खरं आहे. या कावळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून कावळ्याला फक्त बोलायला शिकवलं नाही, तर तो अगदी लहान मुलासारखा घरातील सदस्यांशी संवाद साधतो. त्यामुळे कावळा गावातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. हा कावळा 3 वर्षापूर्वी तनुजा मुकणे या 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला एका झाडाखाली सापडला होता. तिने त्याची निगा आणि पालनपोषण केले आणि हळूहळू कावळ्याचं घरातील सदस्यांची सवय झाली आणि तो सदस्यांशी त्याच्या भाषेत बोलायला लागला. सध्या सोशल मीडियावर या कावळ्यांचे अनेक व्हिडिओ शेअर होत असून लोक यावर भरभरून प्रतिक्रिया देत असल्याचे आमचे प्रतिनिधी सत्यंत मातेरा यांनी सांगितले. परतो आले ना. हा काय हा येता परतून नाही राहिले. हा परतून नाही आले. कोण र काल्या ना रे तू. हा हा खोटा मी ना रे. खोटा तू आहेस. खोटा तूच रे तू. खोकला कसा काय झाला. काल्या काल्या खोकला कसा काय झालाय.
काका काय सांगाल, गेल्या 2-3 दिवसापासून तुमच्याकडची व्हिडिओ एक व्हायरल झाली आहे. कावळा काका काका बोलताना, आई बाबा बोलताना, म्हणजे असं जो बोलतोय कावळा, ही जी व्हिडिओ व्हायरल झाली आहे आता, तो कावळा म्हणजे तुमच्याकडे सहवास करतो कसं काय आहे, म्हणजे नेमकी काय आम्हाला माहिती द्या. कावळा म्हणजे तो बारीक असताना आम्हाला 15 दिवसात असा भेटला असेल. भेटला तो आम्ही आणला, तो बारीक फुलला तो आणून ठेवला. थोडा मोठा झाला, मोठा होत गेला. पुरा शेव बी आणून त्याला हे करायची. असं करून तो झाला, मग थोडा थोडा भात खायला लागला. असा करून मग तो झाला मोठा. तो इथंच राहायला लागला. आता इथंच आमच्या सोबतच असतो. म्हणजे संध्याकाळी झाले का तो इथे घरी येतो का? घरी येतो. दिवसभर बाहेर दिवसाचे पण येतो ना, इथं आम्ही बसतो ना काय. म्हणजे हा साधारणतः किती महिन्यांपासून तुमच्या सोबत राहतोय? वर्ष झालं? 3रा वर्ष चालू आहे. 3रा वर्ष चालू आहे. अच्छा, म्हणजे हा जेव्हा सापडला होता तेव्हा 15 दिवसाचा होता का? आणि आता तो तुम्हाला काय नावाने म्हणजे आवाज देतोय? बाबा काका असा तो असा आवाज देतो तुम्हाला नावाने, तुम्हाला कसं वाटतंय? आता बराच वाटेल ना आता, कारण तुमची मुलं सुद्धा आहेत, तुम्हाला सुद्धा पप्पा कोणी म्हणजे काका पण आवाज देत असतील तुमच्या पैशाली मुलं, तर त्याचसोबत आता कावळा पण तुम्हाला आवाज देतो. म्हणजे घरातला तुमचा एक सदस्य म्हणून तुम्ही त्याला हे केलं.